गुड मॉर्निंग मित्रांनो. आज आपली रिक्षावरती सुट्टी आहे आणि आज आपण पुण्याचे एका हिडन जेम एक्सप्लोर करायला जाणार आहोत. हे बघा आपले चिल्ले पिल्ले कसे खुश आहेत. मजेत एकदम. तर तुम्ही अंदाजा लावा तोपर्यंत कुठला हिडन जेम असेल. आम्ही निघतो पुढं एक्सप्लोर करायला. चला तर मग ये सनाटामध्ये सनसन 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 निघायला लागलो आहे. आपण पण पटापट 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 पोहोचायचं कारण की आधीच उशीर झाला आहे. तिथं लवकर पार्किंगला जागा भेटत नाही राव. आता तुम्हाला कळलं असेल बहुतेक आपण कुठं चाललो आहे म्हणून. तर मित्रांनो, रुबिओल मेट्रो स्टेशनपर्यंत आपण पोचलेलो आहोत. स्टेशनच्या बॅक साईडला आहे ते. बघा मस्त किती आज वातावरण छान दिसायला लागले. पाऊस पण पडतंय, ऊन पण पडतंय, ऊन पण पडतंय, पाऊस पण पडतंय. लागला मग सिग्नल. आज काय एवढं ट्रॅफिक नाही. पटापट पटापट निघायला लागलो आहे आपण. ये बघा खड्डे खड्डे भाई, रास्ते में खड्डे है या खड्डे में रास्ते है, कुछ समझ में नाही आ रहा. बघा CNGला लाईन तिकडं त्या साईडला. तर फायनली मित्रांनो आपण पोचलेलो आहोत. तर हे आहे आपल्या पुण्याचा सगळ्यात मोठा हिडन जेम जुना बाजार. पहिले आपण सुरुवात करतो शूज सेक्शनमधून. इथं आपल्या मित्राचं शॉप आहे, तुम्हाला ते पण दाखवतो आहे. बघा सगळ्या ब्रँडचे शूज भेटतात इकडं. मोठमोठ्या ब्रँडचे ॲडिडास, पुमा, LV, गुची, काय काय तुम्हाला नाही का, प्राडा बिडा जे पण पाहिजे तुम्हाला सगळं भेटणार इकडं. चपला, जुते, पोरांचे शाळेचे शूज वगैरे सगळं A to Z, डोक्यापासून पायापर्यंत सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत. आणि असं नाही फक्त बघा असण्यासाठी मला सँडल आवडली होती, पण मला काही रेट जमला नाही म्हणून मी म्हटलं जाऊ दे. मावशी घाबरल्या होत्या. मावशी म्हटलं अरे व्हिडिओ कुठं टाकणार. मी म्हटलं मावशी वरतीच चॅनल आहे आपलं, त्यामध्ये टाकणार आहे. बघा बॅगा. तर मावशीचं काय आपण व्हिडिओ घेतला नाही, कट करून टाकला आपण त्यांना मधनं. बघा शाळेचे शूज एकदम रिजनेबल रेटमध्ये 100 रुपयापासून स्टार्ट. दुकानात तुम्हाला 200, 250, 300मध्ये भेटतात. हे बघा लहान मुलांचे शूज पण आहेत. वॉकिंगसाठी तुम्हाला पाहिजे तर हे पण शूज घालू शकता तुम्ही. ते जास्त बोलतात. हे बघा आपला मित्राचा शॉप आहे. इथं या तुम्ही कधी पण, ते तुम्हाला डिस्काउंटमध्ये देतील. मग आपलं नाव सांगा त्यांना, कमी करून देतील तुम्हाला. हे बघा कोंबडी मार्केटमध्ये आलो त्यानंतर. हे बघा बतक सगळे तिकडं. कोंबडे, गावरान कोंबड्या आहे, DP आहे, RR आहे. जेवढे पण म्हणजे 2-3 ब्रीड आहेत ना कोंबडीच्या, सगळ्या ब्रीडच्या कोंबड्या इथं भेटतात. फक्त भाव करायला आला पाहिजे. हे बघा गोंडस. हे बघा मस्त पिंजरा. पोरांना भूक लागली म्हणून थांबलो थोडा वेळ, चिप्स वगैरे घेतलं, मग परत पुढे निघालो. हे बघा कोंबड्याच कोंबड्या आहेत. हे बघा गावरान, प्युअर गावरान. हे बघा लवबर्ड्स, खरगोश, कोंबडा काय म्हणतात त्याला, रॅबिट. हे बघा लवबर्ड्स, गावरान कोंबडीची अंडी. हे बघा कोंबडेच कोंबडे. त्यानंतर बघा जुने भांडी बिंडी आहेत इकडं. जे पण गरीब लोक नाही कामा विमाला येतात त्यांच्यासाठी चांगलं आहे. बघा जे अफोर्ड नाही करू शकते. की बघा अँटिक पीस वगैरे भरपूर आहे तिकडं, भरभरून आहे. तुम्ही फक्त एकदा व्हिजिट करा, एक दिवस तुम्हाला कमी पडेल. आता मला माझ्याकडून जेवढं जमतं मी तेवढं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे, कारण की पाऊस पण पडत होता आणि पोरं खूप सतवत होती. तर जेवढं पण जमेल तेवढं तुम्हाला दाखवायचं आहे. यामध्ये माझा प्रयत्न हाच आहे की मी एक्सप्लोअर करू शकतो असं. बघा घड्याळ, तुम्हाला गाडीसाठी लाईटा बिटा, हॉलिजन वगैरे जे पण पाहिजे सगळं म्हणजे सगळ्या गोष्टी. बॅग्स. हे बघा जिम बडीसाठी आपल्या डंबल वगैरे सगळं येतं. तुम्ही फक्त व्हिजिट करा, तुम्हाला कळेल. हे बघा घड्याळ, व्हॅक्यूम क्लीनर, ट्रायपॉड कॅमेऱ्यासाठी, TVज, सगळं थर्मस बिरमस जे पण पाहिजे सगळे. मग आपण चालता चालता आपलं असंच नाही का, एक पुढे एक रॉयल अँटिक म्हणून शॉप भेटला आपल्याला, तिथं पण गेलो आपण. हे बघा लहान मुलांसाठी बुक्स आहेत, स्टिकर आहेत. इकडे मजे बी लिहिलो अबू. खेळणे बघून असल्यानंतर असा रडत होता भाऊ, काय बोलू. हे बघा स्क्रीन गार्ड्स वगैरे पण आहेत, गॉगल्स आहेत. हे बघा लहान मुलांसाठी बॅग्स ॲट्रॅक्टिव्ह एकदम. हे बघा जुने. चले तो शाम तक नाही तो शाम तक. मग आलो रॉयल अँटिक्समध्ये. त्यांना विचारलं दादा व्हिडिओ बनवू शकतो का, तर समोर बसले आहेत बघा ओनर. ते म्हणले बनव बाबा. तर आता सध्या दुकानाचं काम चालू आहे त्यांचं. हे असे तुम्हाला म्हणजे काय म्हणतात त्याला, ते पण पाहिजे असेल ना मांडणी वगैरे ते पण भेटेल. बघा सेक्सोफोन वगैरे, टाईपरायटर, रेडिओज वगैरे भरपूर सामान होतो. मला तर नाव पण माहीत नाही राव काय काय. आणि आयुष्यात तुम्ही कधी बघितलं नसेल. आता जे जेनझी आहे ना त्यांना तर माहीत पण नाही हे सगळ्या गोष्टी काय आहेत म्हणून. ओल्ड कॅमेरा म्हणजे आता सध्या त्यांच्याकडे जागा नाही, रिनोव्हेशनचं काम काहीतरी चालू आहे. त्यामुळे बघा एंटिक लॉक्स पण येतो. तिकडे शेवटी दिसेल बघा. हे बघा क्लॉक सगळे एंटिक आहेत. हे बघा काय मस्त कंदील होता राव. आपलं घर छोटं आहे ना, लावू कुठं घेऊन. हे बघा अँटिक लॉक्स.
बघा वॅक्यूम क्लीनर आहे, टाईपरायटर आहे, बघा टू व्हीलर बाईकसाठी पण आहे, मिक्सर आहे, हेल्मेट बिलमेट, लहान मुलांसाठी स्केटिंग्स वगैरे पण अवेलेबल असतात इकडं, बॅगा. मग मला हे जरा चाकू आवडला एक रिक्षामध्ये ठेवायला, मग ते घेतलं. कसं कधी पण नाही का फळं बिळं घेतलं, 50 रुपयाला घेतलं आहे बघा. कात्र्या 10-10 रुपयाला, चाकू पण 10-10 रुपयाला. आपल्या रिक्षासाठी उपयोगी पडणारे पाणी बिणे 50 रुपयापासून स्टार्ट आहे भाऊ इकडं, कधी पण या. बघा तुमच्या पण मुलांच्या शाळेसाठी खूप उपयुक्त आहे ते, कधी आले तर. ही बॅग पडलं डोक्यावरती, हे बघा पक्कड पाणी गॅरेजवाल्यांसाठी. मग आपल्या शेती अवजारे पण आहेत इकडं, मिक्सर लॅपटॉप बिपटॉप सगळे बघा. हेडफोन चले तो चांद तक नाही तो शाम तक, काही गॅरंटी नसते भाऊ. यायचं बघायचं आणि घ्यायचं. हे बघा यांचं वय बघा किती असेल. रिपेअर करत होते सॅक्सोफोन बघा. कुणीतरी कस्टमर होता समोर, व्हिडिओ बनवत होता. मी पण विचार केला थोडंसं टिपून घ्यावं नाही का. हां बघा या वयात पण मेहनत करतायत. सल्यूट आहे आजी तुम्हाला. हे बघा गाडीसाठी जॅक, हे बघा शेती अवजार आहेत सगळे. बाकी सगळं पण भेटत होतं, कोयते बिते पण आता बंदी घातली. हे बघा पितळ बाजार, पूर्ण पितळाचे सगळे भांडे बिंडे, कंदील, ते पंती बिंती काय म्हणतात ते बघा, एवढे मोठे मोठे ते सगळे बघा. जॅक अख्खा म्हणजे तो सेक्शन पुरा पितळाचा आहे. सगळे पितळाचे तांब्याचे सगळे तुम्हाला बघा डब्बे बिब्बे. हे बघा आत्ताच्या टायमाला तुम्हाला बघायला सुद्धा भेटणार नाही, कुठंच बघायला भेटणार नाही. फक्त मोठमोठे हॉटेल्स, राजवाडे तिथं तुम्हाला फक्त शोसाठी दिसतील ते. आता सध्याला कुठं भेटत नाही सगळे. मग शेवटी आपण आलो एक्सप्लोअर करायला आपला जुना बाजारचा कपडा बाजार. इथं कपडे खूप स्वस्त भेटतात. जे आपले माथाडी कामगार असतात, जे बाहेरून कामाला आले असतात नाही का, गौंडी बिंडी लोक लेबर वगैरे, त्यांच्यासाठी खूप छान आहे. 100 रुपयापासून तर पुढं अजून इथं पण ब्रँडेड पॅन्टा शर्टा वगैरे सगळं भेटतं. आम्ही लहान असताना दादा शाळेत इथनं 5 रुपयाला चड्डी घ्यायचो शाळेची, जी शॉर्ट्स असायची ती, आणि 10 रुपयाला शर्ट भेटायचं त्या टायमाला. इथं कपडे घातलेत, आमच्याकडे एवढे पैसे पण नव्हते त्या टायमाला. बघा ट्राउजर्स वगैरे, जॅकेट्स बिकेट्स सगळं A to Z भेटतं आहे बघा. आत्ता पोरं पण तकलीत, म्हणलं चला अब्बू अभी खाना खाएंगे, मेरी पार्टी भी बाकी आहे. चला तर मग